नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सालाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. फरार कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, आज राहता न्यायालयात सुनावणी. खरात प्रकरणी डिजिटल पुराव्यांचा अहवाल फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीला सादर. जवळपास 160 जीबीचा डिजिटल डेटा असल्याची सूत्रांची माहिती. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी होणार. समता पतसंस्थेच्या 100 बनावट खात्यांचा तपास होणार. प्रतिभा चाकणकरांच्या नावे 2,40,00,000 व्यवहार झाल्याचं उघड. नाशिकच्या एसआयटी कंपनीमधील प्रकरणी धक्कादायक माहिती उघड. आरोपीनं स्वतःचे पहिले लग्न झाल्याचं लपवत खोटं बोलून पीडित तरुणीसोबत ठेवले शारीरिक संबंध, धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचाही आरोप. नाशिकच्या सातपूर स्कॅन्डल प्रकरणी महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडे याच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा. आज दुपारी एरंडेला कोर्टात हजर करणार. मुंबईतील चांदिवली विधानसभा निवडणुकीमधील ईव्हीएमची तपासणी करा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 16 आणि 17 एप्रिलला तपासणी होणार. बीएमसीच्या 2026-27 अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा वर्षा, विरोधकांची लाखात बोळवण केल्याचा आरोप. सांगलीत पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं रचला पतीच्या मर्डरचा बनाव. अंत्यसंस्काराच्या 8 दिवसांनी लागला हत्येचा छडा. 4 गुन्हा दाखल. मुंबईतील मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 2:10 ते 3:25 या दरम्यान विशेष ब्लॉक. रेल्वे गाड्या आणि रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार.